अपेक्षाच एवढी आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चं औचित्य पहिलं आयोजन जरी असलं तरी नीटनेटक्या नियोजनातून साकार होऊ घातलेला हा मूर्तिमंत सोहळा tenniscricket.in च्या माध्यमातून आपण सर्वदूर पसरवत असताना tenniscricket.in च्या माध्यमातून आम्हाला पहिल्या दिवशी भेटलेले व्ह्यूज होते 25,000. कालच्या दिवसात 20,000 लोकांनी या स्पर्धेला पसंती दर्शवली आणि आजच्या दिवसात आमच्या सोबत जोडलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मयांक 11 क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय. गार्गी स्पोर्ट्स बागमळा क्रिकेट संघाला निमंत्रण आहे क्षेत्ररक्षणाचं. 2 मॅच ऑफिशियल्स नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर संतोष डोकरे सर, स्क्वेअर लेग अंपायर बंटी केरकर सर, कोल्हापूर तालुकाचं प्रतिनिधित्व आणि त्यांच्या सोबत मालवण तारकर्ली इथून प्रतिनिधित्व. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक. निखिल परकर पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम करायचा प्रयत्न. गचा क्षेत्ररक्षण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून बॅकअपचा अभाव, थोडीशी ढिलाई आणि 38 सर्कलच्या ठीक बाहेर जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत दुहेरी धाबेची लहर ही मैदानावर. पहिल्या चेंडूवर संयमी खेळी दाखवताना सलामीवीर राज तिर्लोटकर आणि त्याच्या साथीने ऋषिकेश वातकर 2 सलामीवीर. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतानाच कर्णधारांनी जे मनोगत व्यक्त केले ते आपण सर्वांनी ऐकलं. यावेळी देखील उसळी घेणारा चेंडू परत एकदा गलीच्या रिजन मध्ये स्टिअर करायचा प्रयत्न होता. थोडीशी ताकद देण्याची गरज होती. संभाव्य जिथे 1 धाव मिळाला तिथे आणखी 3 धावा मिळू शकल्या असत्या. मात्र सुरुवात आहे. सावध पवित्रा दोनही सलामीवीरांनी घेतलाय. राज तिर्लोटकर एकेरी दुहेरी धावांवर भर घेण्याचा मानस सुरुवातीच्या चेंडूपासून दाखवलाय. ही देखील एक रणनीती असू शकते सुरुवातीच्या क्षेत्रात. तर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर निखिल परकर सारखा दर्जेदार अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं वलय निर्माण केलंय. मात्र त्याच्या समोर आता ऋषिकेश वातकर आव्हान पेश करण्यासाठी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पाहायला मिळेल. शॉर्ट आर्म पुलचा फटका, फील्ड रेस्ट्रिक्शनचा फायदा उठवणारा पहिला मोठा धमाका निखिल परकरच्या गोलंदाजीवर ऋषिकेश वातकरने यावेळी एक धमाका केलाय. डीप मिड विकेटच्या बाहेर आलाय चेंडू. 1 बाउन्स 4 धावांसाठी. सुदेश नारकर आपली कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित आवश्यकता आहे. आपण जिथे असाल तिथून लवकरात लवकर आमच्यापाशी संपर्क साधा. सुदेश नारकर. चौकाराने संघिक धावफलक 7 धावा. इंद्रधनुष्यातील रंगांवर मोठा फटका. यावेळी देखील स्कूपचा फटका पॅडल स्वीप वरून फ्लिक केलाय. सनद जयसूर्याची आठवण करून देणारा हा रिस्ट ऑफ द फ्लिकचा फटका. षटकारासाठी 6 धावा. दर्जेदार फ्लिक ऑफ द रिस्ट यावेळी पाहायला मिळाली आहे. फलंदाज ऋषिकेश वातकर निखिल परकरच्या मर्मस्थानांचं भेदन करतोय. निखिल परकर जी लेंथ अँड लाईन खेळवतोय ती लेग स्टंपची लाईन आणि त्या लेग स्टंपची लाईन हा जमेची बाजू निखिल ऋषिकेश वातकर क्रॉस करायचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येईल. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. अतिरिक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेने सांघिक धाव फलक. यावेळी पुरा शैलीदार फलंदाज मैदानात शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. रिंगणाच्या आत 7 खेळाडू पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात पाहायला मिळत आहेत. मात्र जे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे त्याचं अचूक भेदन करताना
यावेळी देखील एंड टू द ब्लॉक होल पदे चेंडू सुरेख कॉलिंग पाहावी लागेल नॉन स्ट्रायकिंग एंडच्या राज तिर्लोटकरची. दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावांवर भर देणारा राज तिर्लोटकर. ऋषिकेश वातकरने मात्र 2 चौकार 1 षटकारांनीशी वापसीचा बिगुल, मोठ्या धावसंख्येचा बिगुल वाजवलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 19 अशी सलामी दोनही सलामीवीरांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात रचली आहे. अर्थातच मयांक 11ने जे नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा कयास निर्णय घेतला होता तो यावेळी मात्र सार्थकी लावताना पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना. दुसऱ्या षटकापासून 5व्या षटकापर्यंत बॅटर चॉईस पॉवर प्ले देखील घेण्याची मुभा देण्यात आली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला निश्चित सांगून जाईल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी 19 धावा, 19 रन्स, 19 रन्स. अर्थातच गोलंदाजाने केलं होतं जोरदार अपील. मात्र त्या अपीला गचाळ क्षेत्ररक्षण घोडचूक क्षेत्राचा बॅकअप. प्राप्त पंच ज्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण झालंय, खेळाडूंमध्ये आदराचं स्थान निर्माण झालंय आणि पंचांमध्ये
अचूकता निर्माण झाली आहे. तेच बंटी केरकर सर मॅच ऑफिशियल्स म्हणून देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चं प्रतिनिधित्व करताना मैदानावर नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर म्हणून पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर नदीम, दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर प्रगतीपथावर पाहायला मिळतील. यावेळी स्कूपचा फटका उडवलाय चेंडूला 38 सर्कलच्या खाली क्षेत्ररक्षक परत एकदा उन्हाचा त्रास की गचाळ क्षेत्ररक्षण नजर हटी दुर्घटना घटी. अर्थातच आणखी एक साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटलाय. एक कव्हरच्या रिजन मध्ये सुटला होता, दुसरा यावेळी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, जितो कॅचेस जितो मॅचेस असंही म्हटलं जातंय. मात्र यावेळी या कॅचेस झेलणं महत्वाचं असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 33 धावा 33 रन्स, 1 विकेट के नुकसान पे. आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर संतोष डोकरे सर, अनुभवाची सांगड, बऱ्याच मोठ्या स्पर्धांचा अनुभव त्यांच्या गाठीशी. या स्पर्धेचं प्रतिनिधित्व करताना अचूक मत ठाम निर्धार ह्या नियमावलीवर बोट ठेवून कालच्या दिवसापर्यंत आमच्यासोबत जोडले होते रामप्रसाद शिर्के कणकवलीवरून, आणि आजच्या दिवसात आमच्यासोबत जोडणार आहेत राजू वांगणकर सर तळेरेवरून. राहुल आरेकर गोलंदाजी मार्कवर 30रं षटक हाताळण्याची जबाबदारी. राज तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने एक षटकार त्याच्या बॅटमधून निश्चित पाहिलाय. दुसऱ्या बाजूला गुरुनाथ घाडी एक सुंदर भागीदारी रचण्याच्या इराद्यात अल्टी पलटी उडवलाय चेंडूला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. चार धावा चौकाराने सांघिक धावफलक. यावेळी मात्र 37 धावा 37, लॉस ऑफ 1 विकेट. मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारणार ही निश्चिती केली होती. संपूर्ण अभ्यास करून मयांक 11 या स्पर्धेमध्ये उतरलाय. आपली संघ बांधणी लिलावाच्या वेळी तशी केली आहे आणि त्या पद्धतीचं मैदानामध्ये खेळ साकारला जातोय. स्क्वेअर कटचा देखना फटका. यावेळी मात्र पंच करायचा होता. हाय ऑन द हिल्स पाहायला मिळालाय. फलंदाज राज तिर्लोटकर दुसऱ्या धावेसाठीची पावलं स्ट्रायकिंग यांच्या दिशेने जोपर्यंत फेक केली जाईल दुहेरी धावेची लहर ही मैदानावर. धावफलक हा 2 धावांनी वधारित होतोय. अर्थातच 39 धावा मजल दर मजल करत एकेरी दुहेरी धावांनी सुरुवात केलेली राज तिर्लोटकरने दुसऱ्या बाजूने ऋषिकेश वातकरने 15 धावांची वादळी खेळी साकारली. मात्र गुरुनाथ घाडी एका बाजूने एकेरी दुहेरी धावा करत असताना राज तिर्लोटकरने बाकीची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. परत एकदा अल्टी पलटी रिव्हर्स स्वीप, हलकेच केलं गेलेलं अपील. मात्र त्या अपिलावर स्थितप्रज्ञ आमचे पंच पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, सरळ बॅटने फटके टोलावण्यात अयशस्वीतता. रिव्हर्स स्वीपचे प्रयत्न ही सपशेल अयशस्वी. मात्र 1 षटकार 1 चौकार याच फटक्यातून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी ड्राईव्हचा फटका. यावेळी मात्र परत एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मधील क्षेत्ररक्षक गलती करतोय. चुकीला माफी नाहीये. 4 धावांचा भुर्दंड मिळेल. अर्थातच एक झेल सुटलाय. जिथे फलंदाजी करणाऱ्या संघाचा फलंदाज बाद करता आला असता तिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला 4 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. चौकार आणि चौकाराने सांघिक धावफलक 43 धावा 43, लॉस ऑफ 1 विकेट. बऱ्याच अंशी कारणीभूत आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण फील्ड पोझिशन्स अशा निवडल्या आहेत की त्यातून सुंदर गॅप शोधू शकतात फलंदाज. यावेळी शपालचा फटका, दर्जेदार टायमिंगचा बेमिसाल शॉट, वाईस हटके पण गोलीगत फटके, मॅक्सिमम शॉट, 4 धावा. राज तिर्लोटकर नाम तो सुना ही होगा. दर्जेदार फलंदाजी राज तिर्लोटकरची.
ऋषिकेश वातकर आणि राज तिरोटकरने धावाला सुरुवात केली होती. पॉवर प्लेच्या षटकात 19 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 14 धावा आणि आतापर्यंत या षटकात 14 धावा. शेवटच्या चेंडूवर आणखी एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. कॉपी बुक स्टाईल फ्रंट फ्रूट ड्राईव्ह लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आलाय. चौकार. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. राज तिर्लोटकर इज ऑन फायर पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांच्या अंती सांघिक धावफलक 51 51 धावा सांघिक अर्धशतक धावफलकावर. काय घडलंय आजच्या दिवसात? चारही संघांच्या वतीनं दिवसाची सुरुवात झाली. लॉट्स पडले गेले त्या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर पहिली लढत मयांक 11ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. अभ्यासपूर्ण कर्णधार जी स्ट्रॅटेजी रचली होती त्या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर 75 धावांपर्यंत आम्ही मजल मारू 6 षटकांमध्ये हे ठणकावून सांगताना दिसला होता आणि तसं सत्यात उतरताना आपण पाहिलंय. पहिल्या 3 षटकांच्या अंती मयांक 11 प्रथम फलंदाजी करताना 51 धावांपर्यंत मजल मारली आहे. कदाचित 75 पेक्षाही जास्त धावा बनवू शकतील कारण ऑन फायर राज तिर्लोटकर यावेळी पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. तर दुसऱ्या बाजूने वापसी करण्यासाठी गार्गी स्पोर्ट्स बागमळाला अजूनही 18 चेंडूंचा अवधी आहे. कमबॅक झालाय करण्याची मानसिकता असायला हवी. कमबॅक साठी आपलं मन मोठं असायला हवं. हृदयावर दगड ठेवता आला पाहिजे आणि आपला मेंदू संयमित असला पाहिजे. मेंदू आणि शरीराची सांगड घालत घेतले गेलेले निर्णय आणि त्या निर्णयाबरहुकूम मैदानामधील वागणूक वावर आपल्याला निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवून जाईल. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक अनुज मुनगेकर 4थ्या षटकात गोलंदाजी मार्कवर प्रगतीपथावर 51 धावा 3 षटकांच्या अंती. कट करायचा प्रयत्न अतिरिक्त उसळी अपेक्षित जी उसळी होती फलंदाजाला त्याहीपेक्षा किंचितसा वरून जाणारा चेंडू अपेक्षा फसली. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाने पूर्ण करत निर्धाव चेंडूची सांगता. राज तिर्लोटकर बद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. नवानगर प्रीमियर लीग मध्ये ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला होता तो राज तिर्लोटकर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. मात्र दुसऱ्या बाजूने गुरुनाथ घाडी संयमी खेळी साकारताना थोडंसं 30 झाल्यानंतर परत एकदा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, परत एकदा हटकून मारायचा प्रयत्न, झापूक झुपूक फटका खेळायचे प्रयत्न केले जात आहेत मैदानामध्ये. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचे हे वाक्य गुलीगत शॉट मॅक्झिमम शॉट झापूक झुपूक समालोचनातून वापरण्याचा प्रयत्न. बाहेर जाणारा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं. चेंडूला शॉट ऑफर केला होता पंचांनी रीच बघितला आणि अर्थातच वाईडची मागणी केल्यानंतर नकारही ठामपणे दर्शवला. आमच्या अचूकमत ठाम निर्धारवाले पंच पाहायला मिळत आहेत. परत एकदा तीच परिणिती मानो मैदान में प्रैक्टिस चल रही हो. जिस तरीके की गेंदबाजी उस गेंदबाजी के ऊपर थोड़ा सा स्टांस बदलना होगा, थोड़ा सा आगे आके खेलना पड़ेगा. दर्जेदार फलंदाजी यावेळी पुढे सरसावत खेळलेला प्रयत्न 1 धावेपासून वंचित ठेवता येणार नाहीये. स्ट्राईक चेंज झाली आहे. दर्जेदार गोलंदाजी वापसी करणारी गोलंदाजी ही गोलंदाज अनुज मुनगेकरची पाहायला मिळाली आहे. लागोपाठचे 4 निर्धाव चेंडू. 5व्या चेंडूवर नाममात्र एकेरी धाव. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने राज तिर्लोटकर. या षटकात कंजूसी भरी गोलंदाजी. राज तिर्लोटकरचं काय असेल मानस, कशा प्रकारे केली जाईल उर्वरित 13 चेंडूंचा सामना हेही पाहण्याजोगं असेल. एक वेगळी रणनीती आखावी लागेल कारण वापसीचा बिगुल वाजवलाय. कंबर कसली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने शिकंजा आवळायला घेतलाय. सापळा रचलाय रक्षकांचा आणि रक्षक सापळ्यात घेरण्यासाठी अडकवण्यासाठी लटकवण्यासाठी दुहेरी धाब्याने सांघिक धावफलक. यावेळी मात्र 54 धावा या षटकात आल्यात. फक्त 3 धावा 4 निर्धाव चेंडू. इथून वापसी होईल का गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट संघाची?
मयांक 11च्या मनसुब्यांवर पाणी फेरणारी गोलंदाजी उर्वरित 12 चेंडूंमध्ये होईल का? येणारे 12 चेंडू आपल्याला निश्चित सांगून जातील. दुसऱ्या बाजूला मयांक 11चा हुकमी एक्का राज तिर्लोटकर यावेळी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. पुनश्च एकदा गुरुनाथ घाडी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. हलकासा मनसुबा यावेळी मंत्रणा केली जाते क्षेत्ररक्षकांमध्ये. निखिल परकर लीडिंग करतोय या संघाला. राज तिर्लोटकर 29 धावांवर वैयक्तिक नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, तर गुरुनाथ घाडी वैयक्तिक 8 धावा 15 धावांची खेळी साकारली होती. ऋषिकेश वातकरने एकमात्र गडी आतापर्यंत गारद झालाय, जो दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर झालाय. निखिल परकर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं, तर सांघिक चौथं षटक. पाचवं षटक हाताळण्यासाठी बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. यावेळी स्ट्राईक घेण्याच्या नादात राज तिर्लोटकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पोहोचतोय, मात्र गुरुनाथ घाडी आपला प्राइस विकेट बहाल करतोय. अर्थातच चाचपडणारा खेळाडू स्वतःचा विकेट यावेळी दाव लावत संघहित साध्य करताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने दुसऱ्या गड्याचं पतन. सांघिक धावफलक 54 असताना दुसरा हादरा मयांक 11 क्रिकेट संघाला. सकाळच्या सत्रातील पहिली बैली लढत. सुरुवातीच्या 3 षटकांचा विचार केला तर ऋषिकेश वातकरच्या नंतर राज तिर्लोटकरने सांभाळलेली कमान. धनुष्यातून निघालेल्या बाणांप्रमाणे वेगवान चौकार षटकारांची आतषबाजी, खास करून ऑफ साईडला केलेलं टार्गेट, रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांची योजना, ही पहिल्या 3 षटकांची नांदी. तर चौथ्या षटकात केलेली अनुज वांगणकरने करून दिलेली वापसी. फक्त 3 धावा खर्ची घातल्यात अनुज मुनगेकरने, आणि अर्थातच 4 चेंडू निर्धाव. निखिल परकर 5व्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी मोठा फटका मारायचा मानस. खाली राहिलेला चेंडू, खांद्याचा वापर, अनोखी शैली. निखिल परकर ज्या अनुभवाच्या शुद्धतेतून देवगड तालुक्याचं प्रतिनिधित्व बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये करतो, तो निखिल परकर यावेळी मात्र एक महत्त्वपूर्ण चेंडू आपल्या संघासाठी हाताळताना पाहायला मिळेल. 5वं षटक अनिवार्य बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक. 6 खेळाडू रिंगणात घेरा धरून पाहायला मिळतील. यावेळी लोअर फुलटॉस मध्ये चेंडू, बॉटम एज घेतलेला चेंडू, गलीच्या क्षेत्रात सर्जेदार क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कल मध्ये एकेरी धाव, आणि एकेरी धावेने दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं जागच्या जागी मागे घ्यावी लागली आहेत. अर्थात चांगली फेक म्हणावी लागेल तर क्षेत्ररक्षकाकडून. एकेरी धावेने सांघिक धावफलक 55 धावा, डबल 5, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने प्रथमताच दर्शन जोईल पाहायला मिळेल. हार्ड हिटर बॅट्समन आहे. दर्शन जोईलला देखील पाहायला गेलंय मोठे फटकेबाजी करताना, मात्र आता कोणत्या पद्धतीची त्याची योजना असेल फलंदाजीची हेही पाहण्याजोगं असेल. कारण दुसऱ्या बाजूला बऱ्याच कालावधीसाठी राज तिर्लोटकर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेनेच पाहायला मिळालाय, आणि यामुळेच कदाचित रन रेट खाली आलाय. दर्जेदार फटकेबाजी, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवर जिथे प्रोटेक्शन लावलंय त्याच ठिकाणी खेळ आहे. दर्शन दुसऱ्या धावेसाठीची वळवलेली पावलं डायरेक्ट हिट केली आहे, मात्र पाहावं लागेल काय असेल. पंचांचा इशारा नकार दिला जातोय. अचूकता, निरंतरता राज तिर्लोटकर कडून पाहावी. आपल्या फटक्यांवर जेवढ्या ताकदीने तो धावा बनवतो तेवढ्याच ताकदीने तो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील आपल्या समोरच्या खेळाडूची दाद देतोय, साथ देतोय. यालाच खिलाडू वृत्ती म्हटलं जातं. आपल्या खेळाडूची साथ देत आपल्या संघासाठी पोषक वातावरण तयार करावं, एकेरीचं रूपांतर दुहेरीत करत आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा बनवण्यात आपलं योगदान द्यावं, हे पाहायला मिळतंय राज तिर्लोटकर कडून. वरचतर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, आउटस्विंग मध्ये महारथ असलेला हा निखिल परकर एक अनुत्तरित प्रश्न विचारतोय फलंदाजाला, याचं उत्तर त्याच्या बॅट मधून नव्हतं. दर्शन जोईल यावेळी सपशेल असं अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फक्त 6 धावा आतापर्यंत खर्ची घातल्या गेल्यात.
दर्जेदार फटका यावेळी उडालाय झेल. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सुंदर बॅकअप पाहायला मिळतंय. अर्थातच सोपं नसतं या पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षण करणं, मात्र तिथे प्रयत्न दाखवलेत त्या क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, फळाची अपेक्षा करू नये असं श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. योग्य वेळी आपल्याला निश्चित फळ मिळेल. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक यावेळी मात्र 59 धावा. म्हणजेच गेल्या 12 चेंडूंचा विचार केला तर नाममात्र 8 धावा खर्ची घातल्या गेल्यात. नाममात्र 8 धावा. काय वापसी केली आहे, दर्जेदार वापसी केली आहे. एक वेळ मयांक 11 क्रिकेट संघ 75 धावांचं टार्गेट आसान योग्य वेळी पार करेल असं वाटलं होतं, मात्र यावेळी या 12 चेंडूंवर दर्जेदार गोलंदाजी. अनुज मुणगेकर परत एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, सांघिक 6वं षटक. स्लॉग ओव्हरच्या षटकात आता मात्र राज तिर्लोटकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी लागली तर आबाद. यावेळी आबादी आबाद आलाय. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून रिव्हर्स स्वीपचा दर्जेदार फटका. षटकार. 6 धावांनी सांघिक धावफलक. 65 2 गड्यांच्या मोबदल्यात राज तिर्लोटकर. पहिल्या चेंडूवर यावेळी रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी. अनुजच्या प्रश्नावर यावेळी उत्तर होतं. परत एकदा तीच परिणती. यावेळी अनुज तयार होता. एक तेरी तो दूजी मेरी, जशास तसं आणि ठोशास ठोस. खाईन तर ताटात नाहीतर माझ्या थाटात असं ठाम सांगताना राज तिर्लोटकर रिव्हर्स स्वीपचा षटकार खेचल्यानंतर तोच शॉट परत एकदा खेळण्याचा मानस. यावेळी मात्र काकणभर वरचढ गोलंदाज. आकोटाप्याचा चेंडू यावेळी शफल क्रॉस. बदल आली त्याचा बेमिसाल टायमिंग. दर्जेदार फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सेलिंग षटकार. 6 धावा. षटकार आणि षटकाराने सांघिक धावफलक. 71. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6-0-6. परत एकदा तोच शॉट, तोच फटका. यावेळी हवा जास्त मिळाली आहे, यावेळी एलिव्हेशन मिळालंय, यावेळी दुरी मिळाली आहे आणि यावेळी तारामंडलातून नभमंडलातून यावेळी दुसऱ्या प्लॅनेटवर धाडण्यात यशस्वी झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलाय. लागोपाठचा दुसरा षटकार राज तिर्लोटकरच्या बॅट मधून. धावफलक 77 धावा. 48 वैयक्तिक. नॉट आउट. राज तिर्लोटकर संभाव्य दुसरं अर्धशतक या स्पर्धेतील होऊ शकेल का? सूरज देवगडकरच्या पाठोपाठ राज तिर्लोटकर त्या यादीत जाऊन बसेल का? त्या खुर्चीचा मानकरी होईल का? दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी. संयम दाखवलाय, आक्रमकता दाखवली आहे, समय सूचकता दाखवली आहे. एक धाव 49 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नसीब से पहले और समय से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. राज तिर्लोटकर नॉन स्ट्राइकिंग यांच्या दिशेने. नॉट आउट 49. दर्जेदार फटकेबाजी, दर्जेदार फटकेबाजी. यावेळी मात्र ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षण आहे, सुरेख बॅकअप आहे, थेट फेक आहे स्ट्राइकिंग यांच्या दिशेने. यावेळी मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. राज तिर्लोटकर येईल. नॉट आउट 49. दुहेरी धाव घेतली असती कदाचित तर स्ट्राईकला असला असता आपल्याला दुसरं अर्धशतक पाहायला आलं असतं. मात्र अर्धशतकापेक्षा त्याने आपलं संघहित जपलंय, आपल्या फलंदाजाला योगदान दिलंय. अर्थातच त्याच्या धावफलक मात्र या दुहेरी धावेने सांघिक धावफलकावर 80 धावा. 80 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाहायला मिळेल. गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट संघ. काय घडलंय मैदानामध्ये? प्रथम नाणेफेकीचा कौल मयांक 11च्या बाजूने लागला. फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऋषिकेश वातकर 15 धावांची विस्फोटक केळी पहिल्या षटकात.
दुसऱ्या षटकापासून राज तिर्लोटकरने आपल्या हाती सगळी धुरा संघाची घेत नाबाद 49 धावा जमवत आपल्या संघाला 80 धावांचा डोंगर उभा करून दिलाय. 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट संघाला आखावी लागेल आक्रमक रणनीती. 36 चेंडूंमध्ये कशा प्रकारे असेल गोलंदाजी, काय करतील फलंदाज, कोणाचा वर्चस्व राहील, 6व्या षटकापर्यंत सामना जाईल की एक हाती सामना होईल. मग तो फलंदाजी करताना लवकर जिंकवण्याचा मानस असेल की गोलंदाजी करताना गडीगारत करत समोरच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याचा असेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चित या पुढील 36 चेंडूंमध्ये मिळतील. येणारी वेळ, येणारा काळ आणि आमचे कॉमेंटेटर हिंदी समालोचक मनोजजी मयेकर यांच्यासोबत जोडले जाऊयात पुढील इनिंगसाठी. तोपर्यंत मी विवेक परब थांबतोय. गार्गी स्पोर्ट्स बागमाळा आपलं विशेष अभिनंदन, कारण ही स्पर्धा ज्या कारणासाठी आम्ही भरवली आहे, आपण फक्त 27 मिनिटांचा अवधी घेत 6 षटकं पूर्ण केली आहेत, त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन. दर्जेदार रणनीती आपल्याकडून पाहायला मिळाली आहे. वेळकाढूपणाचं धोरण आपल्याकडून मैदानामध्ये अवलंब गेलं नाही आहे आणि त्यासाठी आपले विशेष अभिनंदन. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. बदलणारा आवाज असेल मनोज मयेकर सरांचा. तोपर्यंत मी विवेक परब घेतो एक क्षणांची विश्रांती. हेलो 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 माइक चेक. हेलो, धन्यवाद विवेक परब सर. मित्र हो, तुम्ही ही प्रीमियर लीग आज पाहताय, देवगड प्रीमियर लीग. यासाठी या मंडळाचा एक सदस्य म्हणून आज ज्याचं नाव घ्यावं लागेल नक्कीच, कारण बांदेश्वर मुळबान संघातील एक ज्येष्ठ खेळाडू जो हार्ड हिटर म्हणून ज्याने आपलं नाव कमविलं, तोच वीरेंद्र जाधव. त्यांचाच मुलगा चिरंजीव, एक मोठा वेदांत जाधव, आज आपलं नाव कमवतोय. त्यांचा दुसरा मुलगा चिन्मय, याचा आज बर्थडे आहे. त्यासाठी या मंडळाकडून सुद्धा शुभेच्छा आहेत आणि प्रेक्षक वर्ग हो, तुम्ही शुभेच्छा द्या. चिन्मय यासाठी शुभेच्छा नक्कीच असतील की चिन्मय एक छोटासा खेळाडू, परंतु उभवता चेहरा हा तुमच्या समोर नक्कीच येईल, प्रत्येक टीम मध्ये दिसेल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे चिन्मय, तुझ्यासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो मैच के अंदर चले जाते हैं. टीम की ओर से पहला अपने कोटे का पहला ओवर लेकर अरविंद पाड़ेकर सर, जो कि आज टीचर है. इस बार गेंद को खेल दिया हल्के हाथ से, जहां तक से लिमिट ऑफ. दर्शन जोइल जबकि फील्ड करे तब तक एक रन आसानी के साथ पूरा करते हुए इस एक रन की मदद से अपना अकाउंट ओपन किया. संकेत देवगढ़कर ने, चूंकि ये मैच खेला जाता है मयंक 11 और से गार्गी स्पोर्ट्स बागमाड़ा के
बीच में, हालांकि टॉस जीता मयांक 11 टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था। बल्लेबाजी करते समय 80 रन बनाए और जीतने के लिए 81 रन का पीछा करना है अभी। बहुत ही बड़ा मैच है, क्रूशल मैच है, आज के दिन का पहला मैच, तीसरा दिन। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार है दौड़ना शुरू करते हुए अरविंद पालेकर सर। इससे बीच गेंद जैसे निकल गई है सीधे कीपर के दस्तानों में, इससे गेंद के ऊपर कोई रन नहीं। थोड़ा सा दबाव बनाने वाली गेंदबाजी करे अरविंद पालेकर सर। गार्गी स्पोर्ट्स बागमाड़ा की बात की जाए तो निखिल परकर जैसे खिलाड़ी इस टीम में शामिल है। दोस्तों मैं जरूर बात कहूं कि जहां तक राज तिरलोटकर जिन्होंने 49 रन बनाए और इससे बीच गेंद को खेला, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद निकल गई है। राज तिरलोटकर माने तो काफी इस साल में फॉर्म में है, जबकि अगर देखो नवानगर में देखा मैंने उनको, काफी फॉर्म में, रिवर्स काफी अटेंड करते हैं, अभ्यास मैच ज्यादा करते हैं। हमारे गांव के वो खिलाड़ी है अरविंद पालेकर सर। राइटर ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार, बिल्कुल स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज संकेत देवगढ़कर। इसी बीच एक गेंद हल्की सी अपील बनी है, बट अंपायर के ऊपर कोई असर नहीं है, जरूर अंपायर का इशारा होगा, जबकि यहां पर ये लेग बाइज का। राइट आर्म ओवर द विकेट, पालेकर सर अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार। प्रकाश जोइल सर जो एक लंबे क्रिकेटर, बहुत लंबा क्रिकेट खेले अपने कारकिर्द में। इसी बीच गेंद स्क्वायर किया, इस बार गेंद को स्क्वायर के ऊपर से भेजा, जबकि वन बाउंस निकल जाएगी सीमा रेखा बाहर, 4 रन। इस मैच के लिए अंपायर चुने गए बंटी केरकर सर, मैन फ्रॉम मालवन तारकरली से, और जिनका नाम है गोविंद सर। सर नमस्कार, बरेच दिवसांनी भेटतोय। या ठिकाणी सन्मान्य, या ठिकाणी मी नक्कीच सांगेन राजू वांगणकर सर तरेळ्यावरून या ठिकाणी आलेत पंच म्हणून। मित्र हो, यांच्याकडे सुद्धा एक सुंदर अशी पंचगिरी आहे। आमची ही भेट हे वर्षानंतर होते। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद जबकि स्कोर 6 रन। देखिए दबाव डाला है बागमाला टीम के ऊपर, पहले ओवर में 6 रन केवल यहां पर खर्च के 81 रन का पीछा करना है, जबकि टीम को से दूसरा अपने कोटे का पहला ओवर लेकर राहुल नाइक दुरे। इसी बीच गेंद बड़ा प्रहार तो जरूर नहीं, मैं कहूं अलॉन्ग द कारपेट खेला है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, तब तक 1 रन, टोटल स्कोर 7 रन। राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। राहुल नाइक दुरे की बात की जाए तो एक अच्छे गेंदबाज माने जाते, पहला ओवर डाला जैसे 6 रन जबकि खर्च किए थे, जो कि गेंदबाज थे संकेत अरविंद पालेकर सर। इससे पीछे गेंद, बहुत ही अच्छी गेंद, कटर गेंदबाज है भाई राहुल की बात की जाए तो एक बेहतर बल्लेबाज है और बल्लेबाजी अच्छी करते हैं। गेंदबाजी देखो कितनी बढ़िया डाल रहे हैं, जैसे कि गेंद लेंथ और गेंद देखिए कहां पड़ रही है। राइट हैंडर बल्लेबाज को समझना चाहिए, यही बात है, यही गेंदबाजी होनी जरूरी है, सट्टी हुई गेंदबाजी। देखिए यहाँ पर थोड़ा सा लेट डिसीजन मिला, बट यहाँ पर देखिए कितनी अच्छी गेंदबाजी। मैंने पहले ही कहा कि ये कट्टर गेंदबाज है राहुल। और इससे बीच अगर देखा जाए तो विकेट की पतन, टोटल स्कोर वहीं पर रुका हुआ है, 7 रन। नए बल्लेबाज इसी बीच मैदान के अंदर चले जाते हुए राहुल आरेकर। ये राहुल टू राहुल, एक तरफ राहुल है एक तरफ राहुल आरेकर माने तो काफी फॉर्म में है राहुल भाई। अगर यहां पर आपको जीतना है तो आपको विकेट के ऊपर खड़ा रहना है, खड़े रहकर बड़े बड़े शॉट्स लगाने। राहुल आरेकर आपका होम ग्राउंड है, इसी मैदान के ऊपर आप हमेशा खेला करते हो, तो निश्चित रूप से आपको यहां पर बड़े बड़े शॉट्स लगाने पड़ेंगे।
राइट आर्म ओवर द विकेट। राहुल नाइक दुरे और इसी बीच गेंद राहुल आरेकर यहां पर घुटना टेक तमाशा देख गेंद को खेला डिफाइन लेग सीमा रेखा बाहर गैप ढूंढी 4 रन निश्चित रूप से मिलेंगे और 4 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 11 रन। देखिए कितनी फाइटिंग कर रहे हैं। अगर आपने 81 रन बनाए तो हमें एक गेंद भी इंपॉर्टेंट है, जहां 4 हो 5 हो 6 हो जरूर मैं निकालूंगा। ये राहुल आरेकर है, होम ग्राउंड है उनका, अपने ही घरेलू मैदान के ऊपर आप प्रैक्टिस करते हैं तो घरेलू मैदान का अंदाज आपके पास है, भरोसा है कि क्योंकि ये मैच को हम जीत पाएंगे। क्या यहाँ पर बागमाला टीम जीतेगी? गार्गी स्पोर्ट्स बागमाला, एक तरफ मयंक 11। बड़ा मैच है, क्रुशियल मैच है। हवाई सफर तो कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से, फील्डर तैनात है, जी नहीं रोक पाएंगे। कैच छुटा दूसरे के लिए मांग की राहुल आरेकर ने और ये 2 रन राहुल के खाते में जुड़ेंगे। राहुल बनता हुआ जबकि 6 और टोटल स्कोर इस 2 रन की मदद से बढ़ता हुआ 13 रन 13। हमारे विजय जी 60 जिनकी तारीफ जैसे यहां पर हम जरूर करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करते हुए आप देख रहे हो तमाम दर्शक। देवगढ़ प्रीमियर लीग इस बार गेंद को खेल दिया, गैप मिली, गेंद को स्क्वायर किया, कहीं ना कहीं पॉइंट की दिशा में गेंद सीमा रेखा बाहर 4 रन। या ठिकाणी श्रेयस 11 बाळेकरवाडी संघाचा संघनायक याला विनंती करेन की तुम्ही या ठिकाणी यायचं आहे, या ठिकाणी येऊन आपल्या 15 खेळाडूंची नावं नेमलिस्ट द्यायचे या ठिकाणी प्लीज। जास्त वेळ घेऊ नका, नियम आहे, नियमाचं पालन करा। दो ओवर के बाद टोटल स्कोर है 17 रन 17। दबाव बना है, प्रेशर डाला है, 81 रन का पीछा कर रही है टीम गार्गी स्पोर्ट्स बागमाला। क्या यहीं से आपको गियर को चेंज करना पड़ेगा? बचे हुए 4 गेंदे, माफ कीजिएगा 4 ओवर 24 गेंदे में आपको बड़े बड़े छक्के लगाने। कैलकुलेशन हिसाब हो तो आपको यहां पर खेलना पड़ेगा। पहले ओवर में निखिल परकर ने जैसे 19 रन खर्च किए थे, यहीं से आपको गियर चेंज करने पड़ेंगे। उर्वेश चौहान, जी हाँ उर्वेश चौहान गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट और इसी बीच गेंद सीधे कीपर के दसवें अंपायर का 2 बॉल का इशारा, 1 और अतिरिक्त रन। यस अंपायर संतोष डोकरे सर, इशारा मिला है और इससे बीच अगर देखा जाए तो 1 और रन। यस अंपायर बंटी केरकर सर, फ्री हिट, जी हाँ। या ठिकाणी सन्माननीय प्रवीण सावंत सर या ठिकाणी पोलीसवाले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार गेंद को खेल दिया, फिर एक बार डीप लॉन्ग ऑन की तरफ गेंद चली जाती हुई, फील्डर तैनात है, थोड़े से मिस बने। देखिए मिस क्यों बन रहे हो आप? एक गेंद इंपॉर्टेंट है, आपको मिस नहीं करना है गेंद को, फील्डिंग अच्छी करो, फील्डिंग सबसे बड़ा हिस्सा होता है क्रिकेट में। 1 और रन और इस 1 रन की मदद से टोटल स्कोर 22 रन 22। थोड़ा सा दबाव डाला है, प्रेशर डाला है, तीसरा ओवर जबकि यहां पर प्रगति पर है। इस बार भी गेंद को खेल दिया है, कहीं अगर देखो थोड़े से मिस बनते हुए, कहीं ना कहीं यहां पर फील्डर जिस तरह से यहां पर राहुल आरेकर, जबकि स्ट्राइक के ऊपर मैं जरूर कहना चाहता हूं राहुल आरेकर आपके पास वो जिम्मेदारी है, एक मैच अच्छा बना दो। एक टीम जीतेगी एक टीम हारेगी, बट जो दर्शक यहां पर मौजूद है, जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं यूट्यूब के माध्यम से, मैं जरूर कहना चाहता हूं क्योंकि उनको भी खुश करना जरूरी है। दर्शक खुश हो, दर्शक हो तो क्रिकेट में मजा है। राइट आर्म राउंड विकेट, इस बार रिवर्स अटेंड करना चाहते थे बट अल्टी पल्टी की जो बात होती है भाई, देखिए 19-20 मत करो। हमेशा अगर आपके पास प्रैक्टिस हो, मैच में अगर प्रैक्टिस करते हो, जैसे राज तिरलोटकर ने जो किया
वही करिश्मा आपको करना है राज तिरलोटकर, जबकि रिवर्स अटेंड करते क्यों? क्योंकि हमेशा अभ्यास मैच करते समय रिवर्स का ही अभ्यास करते। उन 50 रन पर आउट हो चुके राज तिरलोटकर। हम सोच रहे थे, बट देखिए मैं 50 के लिए नहीं खेल रहा हूं, 1 रन हमें चाहिए। ये दर्शाता है क्रिकेट में शांति भी होती है। और इससे भी जहां पर बड़ा जरूर कर दिया डीप लॉन्ग ऑन, खिलाड़ी तैयार, और इससे भी गेंद आती हुई लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करे उठा ले। तब तक 1 रन, इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 25। अगली गेंद फिर एक बार यहां पर अगर देखो तो गेंद को फील्ड किया गया। 1 रन, टोटल स्कोर 26। या ठिकाणी एक विनंती करतोय। जी हाँ, या ठिकाणी एक आमचे पोलीस हवालदार आहेत, यांच्याकडून एक विनंती आहे तुम्हाला की प्लीज रस्त्यावरती गाडी पार्क करू नका, साईडला गाडी घ्यायची आहे प्लीज। ट्रॅफिक हवालदार सर, या ठिकाणी रस्त्यावरती पार्क करू नका, गेटच्या समोर पार्क करू नका प्लीज, धन्यवाद। छब्बीस रन जबकि टोटल यहां पर बनती हुई। हॅलो हॅलो, विनंती असेल यानंतरचा सामना मिस यू बंटी 11 देवगड विपक्ष श्रेयस 11 पाळेकरवाडी। दोन्ही कर्णधारांना विनंती, आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण आपली उपस्थिती त्वरित दर्शवा। बोथ कॅप्टन्स, लास्ट अँड फायनल कॉल। या आधीच सूचना दिली होती आपल्याला, इनिंग ब्रेक्समध्ये पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल। लास्ट एंड फाइनल कॉल, बोथ कैप्टन्स प्लीज कम फॉर टॉस टुवर्ड्स कमेंट्री बॉक्स। थैंक यू सर। टीम की ओर से यहां पर नए गेंदबाज राज तिरलोटकर ऑलराउंडर खिलाड़ी है। गार्गी स्पोर्ट्स बागमाड़ा वर्सेस मयंक 11 के बीच में पहला मैच। 18 गेंदे 55 रन। ये देखिए थोड़ी सी गैप मिले, कहीं ना कहीं यहाँ पर गैप का फायदा उठाया। दो खिलाड़ी बीच में से ऐसे निकल गए। गेंद सीमा रेखा बाहर 4 रन। इस 4 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 30 रन। हमारे साथ उत्तम जी जबकि यहाँ पर जुड़े हैं, उत्तम जी मुनगेकर माने देवगढ़ तालुका में राइटर ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। अगली गेंद, इस बार गेंद को खेल दिया हवाई सफर। इस बार क्या होगा क्या नहीं होगा, गेंद जैसे कि जी हाँ सीमा रेखा बाहर निकल गई है। 4 रन, बेहतरीन चौवा। इस 4 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 34 रन 34। जब मैच को बनाना है तो कहीं ना कहीं बड़े शॉट्स की जरूरत है। यहाँ पर राहुल आरेकर जैसे बल्लेबाज जब दिखाई दे रहे हैं तो निश्चित रूप से कहीं ना कहीं मैच एक अच्छा मैच बनेगा। एक क्रूशल मैच जरूरी होना है। दर्शन जोइल जैसे खिलाड़ी इस मैदान के अंदर है और राज की गेंदबाजी और इससे भी छह गेंद। फिर एक बार यहां पर भी बड़ा प्रहार जरूर कर दिया है, बट जहां तक फील्डर तैनात है गेंद को फील्ड करे अरविंद पालेकर सर। 1 रन दूसरे के लिए मांग की। अरविंद पालेकर सर की बात की जाए तो जिन्होंने केवल 6 रन छोड़े थे अपने बॉलिंग करते वक्त, बेहतरीन गेंदबाजी की थी। पहला ओवर जबकि जो पावर प्ले का होता है उसे 6 रन छोड़े थे, बेहतरीन गेंदबाजी की थी। दबाव बनाया था दोनों बल्लेबाजों के ऊपर। फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत गेंदबाज के लिए तैयार है राज तिरलोटकर, राइट आर्म राउंड विकेट। और इसी बीच रिवर्स अटेंड करना चाहते थे राहुल आरेकर और जिनकी विकेट मिली है। राहुल
जैसे आउट होकर वापस आते हुए नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए, जबकि एक हीरा एक मोहरा, और जैसे कि जिनके पास वो क्षमता, बागमाला टीम के खुद कप्तान धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए, अपने कंधे के ऊपर पूरी जिम्मेदारी लेकर चले जाते हुए। इसी बीच यहाँ पर इनके बारे में मैं क्या कहूं, निखिल परकर सर। हाँ, निखिल परकर, अगर देखो दोस्तों, गोवा राज्य हो, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट हो, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट हो, मुंबई हो, दोस्तों बहुत सारे जगह पर खेलकर आए, वही खुद जिम्मेदारी ले रहे हैं राज के ऊपर, जबकि हल्ला बोल करने का प्रयास। राइट आर राउंड विकेट, इस बार तू रिवर्स शॉट लगाता है तो मैं क्यों नहीं, मैं खुद कप्तान हूं, और यहां पर और एक रिवर्स शॉट देखने मिल रहा है, गेंद सीमा रेखा बाहर 4 रन। यही क्रिकेट है। क्रिकेट में अक्सर हर एक खिलाड़ी जैसे गेंद को देखकर रिवर्स अटेंड करते हैं। हमारे देवगढ़ तालुका में रिवर्स अटेंड करने वाले एकमेव ऐसे खिलाड़ी जो कि जिनका नाम लिया जाए तो दिनेश गांवकर, जब लेग ब्रेक गेंदबाजी करते तो उसके ऊपर पूरी तरह से रिवर्स। आज काफी देर से आए। इसी 4 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 40 रन। हमारे यूवी इसी बीच बैठे, स्कोर बुक जिम्मेदारी जो नियोजन आयोजन के साथ यूवी। थैंक यू। राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। इस बार भी अंदरूनी किनारा है, क्या होगा, राज नहीं छोड़ने वाले में से, क्योंकि राज को भी एक जीवनदान मिला था, उसी का फायदा उठाया, और जबकि 50 के लिए, हाफ सेंचुरी के लिए एक रन से पीछे हटे थे, फिर भी नर्वस नहीं हुए। ये राज तिरलोटकर एक तरफ ये घुमासा जरूर होगा मैदान के अंदर। हेलो जी हाँ, टॉस होगी अगले मैच जी। नमस्कार, स्वागत आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी। आपण यानंतरचा सामना रंगणार आहे अर्थातच श्रेयस 11 पाळेकरवाडी विपक्ष मिस यू बंटी देवगड। दोनही कर्णधार आमच्या सोबत आहेत आणि नाणेफेकीचा कौल अर्थातच आबू मेस्त्री एक व्हर्साटाईल क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उडवला जाईल। मिस यू बंटी क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय। माझ्यासोबत कर्णधार प्रकाश पराडकर आहे। आपण काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण। क्षेत्ररक्षणाचा निर्णयच घेण्यामागे काही ठोस कारण? आमची बॅटिंग साईड चांगली आहे, पण आम्ही जास्त कमीत कमी धावांमध्ये रोखून चेस करण्याचा प्रयत्न करू। गेल्या 2 दिवसांचा विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समनना पोषक वातावरण आहे, आणि त्याहीपेक्षा 2 दिवसांचा जास्त अभ्यास केला तर अर्थातच धावा चेस झालेल्या नाहीयेत। काय असेल रणनीती आणि समोरच्या कोणत्या संघांवर टार्गेट असेल? सांगितल्याप्रमाणे आम्ही जास्त कमीत कमी धावांमध्ये समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि जे काही धावा होतील ते आम्ही सक्सेसफुली चेस करायचा प्रयत्न करू। लेफ्टीला वारा आहे, पण रायटी पण तेवढेच चांगले खेळत आहेत, त्यांना पण समोरच्या बाजूने मदत आहे। तुमच्याकडे चांगले शॉट्स असतील तर नक्कीच स्कोर तुम्ही चेस करू शकता। श्रेयस 11 पाळेकरवाडी कर्णधार, धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा पुढील क्षेत्ररक्षणासाठी। श्रेयस 11 पाळेकरवाडी दिनेश गावकर आमच्या सोबत आहेत। दिनेश काका, आपला फलंदाजी करण्यापर्यंतचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय, आपण किती धावांपर्यंत मजल माराल आणि समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट ठेवाल? माझ्याकडे पण बॅटिंग लेवल चांगली आहे, नवीन खेळाडू आहेत। प्रथमतः खेळाडूंना ओळखण्याचं एक टॅलेंट आहे, आपण पण भरपूर क्रिकेट जुन्या खेळाडू म्हणून खेळलो आहे, आज नवीन खेळाडूमध्ये खेळण्याची संधी मिळते। पण मी सांगू इच्छितो की प्रकाशने जसं सांगितलं कमी धाव, पण माझं टार्गेट आहे 60-65 धावांचं तर नक्कीच टार्गेट देणार, कारण की आउटस्पीड चांगलं आहे, चांगल्या रीतीने गोल मैदान आहे,
आपल्याकडे कला कौशल्य खेळाडू आहेत, कलेप्रमाणे खेळलं पाहिजे. माझ्या खेळाडूंना पण मी हेच सांगितलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. पण प्रकाशला पण मी शुभेच्छा देईन माझ्याकडून की जास्तीत जास्त तू जेवढं चॅलेंज करशील तेवढं मी चॅलेंज स्वीकारणार आणि तुला मी यशापर्यंत जाण्यापर्यंत रोखणार. ये बात दिनेश काका, धन्यवाद. तुम्हाला फलंदाजीसाठी शुभेच्छा. मिस यू बंटी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. श्रेयस 11 पाळेकरवाडी पाहायला मिळेल प्रथम फलंदाजी करताना. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सर. चलो मैच के अंदर चले जाते हैं. अरविंद पालेकर सर, बहुत सारे फोन आ रहे हैं, मैसेज आ रहे हैं यहाँ पर. वैभव वारिक जो सामाजिक कार्य करते हैं, जिन्होंने भी फ़ोन किया कि बेस्ट ऑफ लक. यहाँ पर कहाँ है इस प्रीमियर लीग के लिए. राइट आर्म ओवर द विकेट और इससे बीच गेंद अंदरूनी किनार लगा है और यहाँ पर टॉपेज है. क्या विकेट. यस, ये देखिए दोस्ती कहाँ बिट रही है. जे ऑरेंज कलरचं तुमच्याकडे जीतने के लिए अब चाहिए 7 गेंदे और 32 रन. नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए. अनुज राणे स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड पर. नदीम थोड़गे नॉन स्ट्राइक एंड पर. अच्छी गेंदबाजी अरविंद पालेकर सर की, जिन्होंने 6 रन. फिर एक बार यहाँ पर अच्छी गेंदबाजी के बाद अपने बॉलिंग मार्फत फिर एक बार और इससे बीच गेंद हल्के हाथों से खेल दिया. सेलिमी डाउन, कोई खाली क्षेत्र गेंद चली जाती हुई. 1 रन दूसरे के लिए मांग किए. दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते. इस 2 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 51 रन 51. ओवर नंबर अगर देखो तो 5 खत्म होते हुए मैच में. अगर देखो मैच अभी भी खत्म नहीं हो चुकी है. 6 गेंदे में जीतने के लिए चाहिए 6 गेंदे 30 रन की जरूरत. 6 गेंदे 30 रन. गेंदबाजी में परिवर्तन होगा, नए गेंदबाज जरूर आएंगे इस प्रीमियर लीग में. अगर आप देख रहे हो आज का ये पहला मैच मयंक 11 और से गार्गी स्पोर्ट्स बागमाड़ा. टॉस जीता मयंक 11 टीम ने. टॉस जीतकर यहां पर बल्लेबाजी करने का फैसला किया है और यहां पर गार्गी स्पोर्ट्स बागमाड़ा टीम, जहां अगर देखो तो ये टीम चेसिंग के लिए उतरी है. तो कहीं ना कहीं अब यहां पर जीतने के लिए आपको चाहिए 6 गेंदे में 30 रन. 30 रन माने तो 6 गेंदे में 6 छक्के लग जाते. गेंदबाजी में परिवर्तन. सर्विस इस बार पहली गेंद, इस बार गेंद को खेल दिए डीप लॉन्ग ऑन. खिलाड़ी लॉन्ग ऑन की तरफ जब गेंद चली गई है. 1 और रन. पूर्वेश अपने बॉलिंग मार्फत फिर एक बार 5 गेंदे इस ओवर की बाकी है. 29 रन की जरूरत है अब जीतने के लिए. 5 गेंदे 29 रन. या ठिकाणी आयकॉनच्या ज्या बॅट आहेत ते या ठिकाणी सेलिंगसाठी ठेवले आहेत. ते खरोखर मी मित्र हो तुम्हाला सांगेन की अविनाश केरकर, सॉरी अविनाश रायकर सर कोल्हापूर, या ठिकाणी हे बॅट्स आले आहेत. अविनाश रायकर सर कोल्हापूरवरनं या ठिकाणी त्यांनी बॅट पाठवले आहेत. क्रिकेट खेळ त्यांचा आवड आणि त्या ठिकाणी बॅट या ठिकाणी पाठवले आहेत. आणि ते यासाठी आहेत आयकॉनचे की मित्र हो मी नक्कीच सांगेन यासाठी आहेत की तुम्ही सेलिंग करा घ्या आणि त्यांच्याकडनं त्यांची जी कंपनी आहे जी बनवण्याची आणि ती पद्धत बघा आणि त्या बॅट्स तुम्ही घ्या. सेलिंग होईल. ये गेंद यहां पर हवाई सफर, गेंद होगी सीमा रेखा बाहर. ये देखिए जगह से हिट करना. इसे 6 की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ
62 अविनाश रायकर सर. मयंक 11 वर्सेस गार्गिस स्पोर्ट्स बागमाड़ा. हालांकि टॉस जीता था मयंक 11 ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. आज देखो कि जिस तरह से यहाँ पर गार्गिस स्पोर्ट्स बागमाड़ा टीम, यस थैंक यू, ये टीम इस श्रृंखला में अभी भी है. अच्छा खासा गेम करो.